विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये BA तृतीय वर्षाला 5व्या सत्रासाठी साहित्य विचार नावाची अभ्यासपत्रिका ठेवलेली आहे. या अभ्यासपत्रिकेमधील पहिलं प्रकरण साहित्याचे स्वरूप, साहित्याचे विशेष हे आपण मागील 3-4 व्हिडिओमध्ये पाहतो आहोत. त्या स्वरूपाच्या संदर्भातला आजचा हा 4था व्हिडिओ. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश शिंदे, श्री दत्त कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हदगाव, जिल्हा नांदेड. आज हा साहित्याचे स्वरूप याविषयीचा हा 4था व्हिडिओ आहे. साहित्याची लक्षणे कोणती, साहित्याचे स्वरूप काय असतं, साहित्य म्हणजे काय, काव्य म्हणजे काय, त्याचे विशेष कोणते, ह्याची चर्चा आपण या प्रकरणामध्ये करतो आहोत. या ठिकाणी विशेषांचा अभ्यास करत असताना साहित्याचा किंवा काव्याचा ध्वनी हा एक विशेष सांगितलेला आहे. भारतीय साहित्यशास्त्रामध्ये काव्याच्या अभ्यासकांनी काव्यात ध्वनीला खूप महत्त्व दिलेलं आहे किंवा काव्यात ध्वनी हा अत्यंत महत्त्वाचा असतो याचा विचार केला गेला आहे. ध्वनी म्हणजे सूचकता, ध्वनी म्हणजे शब्दातून निर्माण होणारा व्यंग्यार्थ, ध्वनी म्हणजे एखाद्या शब्दाने एकाशिवाय सुचवलेले अनेक अर्थ, त्याला आनंदवर्धन ध्वनी असं म्हणतो. या ध्वनीबद्दल किंवा काव्याबद्दलची व्याख्या करत असताना आनंदवर्धन या ठिकाणी असं म्हणतो, काव्यस्य आत्मा ध्वनी, म्हणजे ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे. आता ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे असं म्हणत असताना आत्मा हा शब्द दुसऱ्यांदा आनंदवर्धनांनी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. रीतिरात्मा काव्यस्य असं म्हणत असताना वामन पंडित आत्म्याचा उल्लेख करतात. तसाच याही विशेषामध्ये ध्वनिमतकार आनंदवर्धन या ठिकाणी आत्म्याचा उल्लेख करताना दिसतात. आपल्याला माहिती आहे की संस्कृत पंडितांनी शब्दाला अर्थ देणाऱ्या 3 शक्तींचा विचार केलेला आहे. त्यामध्ये पहिली अभिधा, दुसरी लक्षणा आणि तिसरी व्यंजना आहे. आणि व्यंजना ही शक्ती सांगण्यापेक्षा सुचवण्याचं काम अधिक करते. आणि याच शक्तीला आनंदवर्धनाने ध्वनी असं म्हटलेलं आहे. म्हणजे अभिधा ही वाच्यार्थ पुरवते, लक्षणा ही लक्षार्थ पुरवते आणि व्यंजना ही व्यंग्यार्थ पुरवते. तात्पर्य, अभिधेमध्ये वाच्यार्थ महत्वाचा असतो, लक्षणेमध्ये वाच्यार्थ लपवला जातो, दडवला जातो आणि त्या वाच्यार्थातून निर्माण होणारा इतर अर्थ घेतला जातो. उदाहरणामध्ये दूध हे अमृत आहे, त्याचा प्रत्यक्ष अर्थ अमृत असत नाही, तर त्याचे गुण अमृतासारखे आहेत अशा प्रकारचा अर्थ लक्षणेने कळतो. व्यंजनेमध्ये वाच्यार्थ तर महत्वाचा असतोच, त्याबरोबर त्या वाच्यार्थातून निर्माण होणारे अनेक अर्थही महत्वाचे असतात. त्याला व्यंजना असं म्हणतो. आनंदवर्धनाने ध्वनिमताचा विचार करत असताना आपल्या ध्वन्यालोक या ग्रंथामध्ये या ध्वनिमताची चर्चा केलेली आहे. हाच विचार पुढे
अभिनव गुप्ताने ध्वन्यालोक लोचन या ग्रंथामध्ये मांडलेला आहे. त्याचा विस्तारानं विचार केलेला आहे. त्यांनी सांगताना आनंदवर्धन या ठिकाणी म्हणतो की शब्दाला दोन स्वरूपाचे अर्थ असतात. एक वाच्य आणि दुसरा प्रतीयमान. प्रतीयमान म्हणजे सुचवलेला, ध्वनित केलेला अर्थ. आता सुचवणे म्हणजे नेमकं काय? आपण शब्दशक्तीमधले काही उदाहरणं घेऊन पाहिले तर आपल्याला व्यंजना किंवा ध्वनी हा काय अर्थ दर्शवते हे तुमच्या लक्षात येईल. एक उदाहरण देऊ. गंगेवर गवळीवाडा आहे. गंगेवर गवळीवाडा आहे याचा अभिधेनं कळणारा अर्थ प्रत्यक्ष पाण्यावर, गंगेच्या पाण्यावर वाडा आहे असा अर्थ येतो, परंतु हा अर्थ लपवला जातो. आणि दुसरा अर्थ घेतला जातो तो म्हणजे गंगेच्या समीप, गंगेच्या जवळ गवळीवाडा आहे. आणि हा अर्थ एवढ्या पुरता थांबत नाही. गंगेवर गवळीवाडा आहे असं म्हणत असताना म्हणणाऱ्याच्या किंवा हे वाक्य उच्चारणाऱ्याच्या मनामध्ये केवळ गंगेच्या समीप गवळीवाडा आहे एवढंच सांगणं नसतं, तर त्यामधून त्याला सांगायचं असतं की गंगा, त्या गंगेचं शीतल पाणी, तिथला शीतल वारा, गंगेचं पावित्र्य, या सगळ्या गोष्टी त्या वाक्यात लिहिलेल्या नसल्या तरी त्या ध्वनित होतात, त्या सूचित होतात. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बोलत असताना, विद्वान माणसं बोलत असताना वेगवेगळ्या म्हणींचा आणि वाक्प्रचारांचा उपयोग ते करत असतात. आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये, तसं सगळ्याच साहित्यामध्ये ते घडतं, मराठी साहित्यामध्ये वेगवेगळ्या म्हणी आणि वाक्प्रचार येतात. एक म्हण आहे, साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये आपला. आता साप धाकला म्हणून चालत नाही, म्हणजे लहान किरडू आहे, लहान पिल्लू आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. तो जर चावला तर त्याचं विष चढून मरण्याची शक्यता असते. आणि याला जोडून येणारं दुसरं जे वाक्य आहे की नवरा म्हणू नये आपला. नवरा म्हणू नये आपला ह्यामधून ध्वनित होणारा जो अर्थ आहे तो या देशामध्ये स्त्रियांचं जे स्थान आहे, या देशामध्ये स्त्रियांची जी परिस्थिती आहे, चूल आणि मूल, स्त्रियांवर होणारा अन्याय, अत्याचार, स्त्रीला दिलेलं शूद्रत्व, या सगळ्या गोष्टी तिथे लिहिलेल्या नाहीत, त्या म्हणीमध्ये कुठं दिसत नाहीत, परंतु ते ध्वनित होतात, ते सूचित होतात. मराठी कवितेमध्ये भा. तांब्यांची आपणा सर्वांना माहिती की नववधू प्रियामी, त्यानंतर पुष्करू नका ही सुमने, बालकवींची औदुंबर, यासारख्या कविता अर्थ सुचवतात, सांगतात, 2-2, 3-3 अर्थाने येतात. नववधू प्रियामी या कवितेमध्ये लौकिक आणि पारलौकिक अशा स्वरूपाचे 2 अर्थ त्या प्रत्येक ओळीतून, प्रत्येक चरणातून निघतात, हे आपण पाहिलं आहे. औदुंबर सारखी कविता प्रत्येक रसिकाला, प्रत्येक वाचकाला तिचा अर्थ वेगवेगळा भावतो. कुणाला तो स्थितप्रज्ञ जळात पाय सोडून बसला आहे अशा प्रकारचा भास होतो. एक नव्हे अनेक अर्थ प्रत्येक रसिक आपापल्या पद्धतीनं त्याचा अर्थ घेत असताना दिसतात. म्हणजे एकाशिवाय अनेक अर्थ अभिव्यक्त करण्याचं सामर्थ्य ज्या कवितेमध्ये, ज्या वाक्यात, ज्या शब्दात येतं त्याला सूचकता असं म्हणतात. सुचवण्याचं, कवितेमध्ये सुचवणं अधिक असतं, सांगण्यापेक्षा सुचवणं अधिक असतं. एकाशिवाय अनेक अर्थ रसिक घेतो
आणि हा अर्थ घेत असताना सुद्धा देशकाल परत्वे, देशकाल व्यक्ती परत्वे हा अर्थ भिन्न भिन्न होऊ शकतो. म्हणजे एखादी प्रतिमा, एखादं प्रतीक जेव्हा कवी आपल्या कवितेमध्ये घेतो, कवितेमध्ये त्याचा वापर करतो, तेव्हा ती प्रतिमा आणि प्रतीक रसिकाला, वाचकाला माहिती असली पाहिजे. तो ज्या परिस्थितीत राहतो, ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये राहतो, ज्या देशात राहतो, ज्या संस्कृतीत वाढतो, त्याचा खूप मोठा परिणाम त्या आस्वादावर होत असतो. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण बोलताना म्हणतो त्याला काय बुवा, तो कर्णाचा अवतार आहे. उसे क्या, वो तो कर्ण है. आता हा जो वाक्प्रचार आहे हा भारतीय पातळीवर, म्हणजे ज्याला ज्याला कर्ण माहिती आहे, कर्णाचं दातृत्व ज्याला माहिती आहे, त्याला त्या वाक्प्रचाराचा अर्थ कळू शकतो. हे इंग्लंडमध्ये जाऊन बोललं तर, हे लंडनमध्ये जाऊन जर आपण म्हणायला लागलो तर त्याला ते म्हणतील हुईच कर. त्यांच्या लक्षात नाही येणार ते कर्ण काय म्हणतो, ते काय बोलतो ते कळणार नाही. म्हणून देशकाल व्यक्ती परत्वे ही अर्थभिन्नताही आपल्याला दिसून येते. ज्या कवितेमधून अधिक अर्थ व्यक्त करण्याचं सामर्थ्य त्या ज्या शब्दात येतं तो ध्वन्यार्थ आहे, सुचवलेला आहे. कवितेमध्ये सांगण्यापेक्षा सुचवणं अधिक असतं, आणि ज्या कवितेमध्ये सांगण्यापेक्षा सुचवलेलं अधिक असतं ती कविता जास्त आस्वाद देते, जास्त सौंदर्याची अनुभूती देते, असंही निदर्शनास आलेलं आहे. बालकवींचं एक फुलराणीमधलं एक कडवं, हिरवे हिरवे गारगालीचे हरितृणाच्या मखमालीचे, आणि त्या मखमालीवरती फुलराणी खेळत होते, असं कवितेत येणारे कडवं. यामध्ये हिरवे हिरवे गारगालीचे या कवितेचा वाच्यार्थ कळतो, परंतु या वाच्यार्थातून किती अर्थ निघू शकतात हे व्यंजनीने कळते. हिरवशार गवत पसरलेला आहे असं म्हणण्यापेक्षा कवी हिरवे हिरवे गारगालीचे हरितृणाच्या मखमालीचे असं जेव्हा म्हणतो तेव्हा कवीला केवळ हिरवशार गवत पसरलेला आहे एवढ्या पुरतच बोलायचं नसतं. आता हिरवे हिरवे गारगालीचे अशी जी शब्दयोजना कवीने केलेली आहे, यामधून जे अर्थ ध्वनित होतात ते अर्थ माणसांच्या, रसिकाच्या मनातल्या वेगवेगळ्या संवेदना जाग्या करतात. हिरवे हिरवे रंग संवेदना, डोळ्याला दिसतं दृक संवेदना. गार ही स्पर्श संवेदना आहे, आणि गालीचे ही सुद्धा स्पर्श संवेदना आहे. म्हणजे ह्या ओळीमधून हा अर्थ जेव्हा सूचित निघतो तेव्हा तो सूचित केलेला आहे, ध्वनित केलेला आहे. यालाच आनंदवर्धन ध्वनी असे म्हणतो. म्हणून कवितेमध्ये सांगण्यापेक्षा सुचवणे अधिक येतं, त्याला ध्वनी असा आनंदवर्धन म्हणतो. नंतरच्या काळामध्ये आनंदवर्धनाच्या या मतावर आक्षेप घेत असताना अनेक अभ्यासकांनी असं सांगितलं की सगळ्याच कविता काही अर्थ सूचित करत नाहीत, किंवा प्रत्येक कविता ही ध्वनित अर्थानच येत नाही, तर अनेक कविता ह्या सरलार्थी येतात, मग त्या कविता नाहीत का, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मराठी साहित्यामध्ये अनेक कविता ह्या सरळ अर्थानेही येतात. मग कवी रेव्हरंड नारायण वामन टिळकांच्या कविता असतील,
किंवा कवी यशवंतांची आई ही कविता आहे. आई म्हणून कोणी आई सहा कमारे, ती हाक येई कानी मज होय शोककारी. यामध्ये काही सुचवलेलं नाही. सरळ सरळ अर्थ देणारी ही कविता, मग ही कविता नाही का? कालचा पाऊस आमच्या गावात पडलाच नाही, सदर मळे आसवानी फुलवली. अशा सारख्या कविता मग ह्या कविता कुठं बसवायच्या हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून सूचकतेला काव्यामध्ये किंवा ध्वनीला काव्यामध्ये महत्व आहेच, परंतु सूचकतेशिवायही अनेक कविता मराठी साहित्यात येतात. म्हणून काव्याचं स्वरूप समजून घेत असता अनेक विशेषापैकी ध्वनी हेही एक विशेष महत्वाचा मानला जातो. आणि ध्वनीमध्ये आत्मतत्वाचा विचार ध्वनिमतकारांनी केल्यामुळे हा काव्याचे विशेष समजून घेत असताना अत्यंत महत्वाचा विशेष म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. याच्यानंतरचा विशेष जो आहे तो आहे रस. रसकल्पना ही साहित्यशास्त्रामध्ये या ठिकाणी काव्याच्या स्वरूपाचा विचार करत असताना विश्वनाथांनी मांडली. ते म्हणतात वाक्यम रसात्मक काव्यम. जे वाक्य रसयुक्त आहे, ज्या वाक्यामधून रसाची जाणीव होते त्याला काव्य म्हणावं. म्हणजे रसिकाच्या मनामध्ये एखादी साहित्यकृती वाचत असताना किंवा एखादी कविता वाचत असताना जो भाव निर्माण होतो तो त्याचा आस्वाद घेतो. पुन्हा पुन्हा ती कविता वाचावीशी वाटते, पुन्हा पुन्हा ती कविता ऐकावीशी वाटते. म्हणजे त्या कवितेमध्ये असणारी आस्वाद्य जाणीव म्हणजेच ते रसतत्व. भारतीय साहित्यशास्त्रामध्ये आलेले जे विशेष आहेत किंवा साहित्याची जी लक्षणं आहेत, कमी अधिक प्रमाणामध्ये ते असू शकतात, कुठे दिसतील कुठे नाही दिसतील, परंतु रसास्वादाशिवाय कविता ही होऊ शकत नाही. ज्या साहित्यामधून रसाचा परिपोष होतो, सौंदर्याचा आस्वाद रसिक घेतो, त्याला काव्य म्हणावं किंवा त्याला साहित्य म्हणावं. वाक्यम रसात्मक काव्यम असे म्हणत असताना भारतीय साहित्यशास्त्रामध्ये रससंकल्पनेच्या संदर्भामध्ये खूप मोठी विस्ताराने चर्चा झालेली आपल्याला दिसते. रस या शब्दाचा अर्थ आहे रुची, चव. व्यवहारामध्ये वेगवेगळे रस आपण पाहतो. तसे 6 प्रकारचे रस आपल्याला दिसतात: आंबट, तुरट, खारट, गोड, कडू वगैरे. हे रस जिभेच्या ठिकाणी आस्वादावे लागतात, परंतु साहित्यामध्ये येणारा जो रस आहे तो मनाच्या ठिकाणी आस्वाद. एखादी साहित्यकृती खूप भावणे, पुन्हा पुन्हा वाचाविषयी वाटणे, तिचा पुन्हा पुन्हा आस्वाद घ्यावा असं वाटणे म्हणजे तो रस. एखाद्या साहित्यकृतीमध्ये असणारी आस्वाद्य जाणीव म्हणजे रस. ही जाणीव निर्माण करण्यासाठी कवी वेगवेगळ्या घटकांचा वापर करतो आणि मग रसनिष्पत्ती होते. रसिकाच्या मनाला आल्हाद देणारी, आनंद देणारी जी साहित्यकृती असते, जी कविता असते, त्याला रस किंवा रसतत्व असे म्हटले जाते. म्हणून
विश्वनाथानं रसकल्पनेला महत्व दिलं, काव्यात येणाऱ्या रसाला महत्व दिलं. आणि तसा आपण जर विचार केला तर इतर विशेषापेक्षाही साहित्यामध्ये रस खूप महत्वाचा असतो, त्याशिवाय साहित्यच होत नाही असे आपल्या लक्षात येते. रस म्हणजे उत्कटपणे प्रत्ययाला येणारी भावना. रस म्हणजे आस्वाद्य, जाणीव यासारखा विचार या रसकल्पनेमध्ये येतो. बालकवींची फुलराणी, गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण, यशवंतांची आई या कविता अभ्यासत असताना किंवा या कविता आस्वादत असताना त्या ठिकाणी रसिकाच्या मनाला ह्या कविता आनंद देणाऱ्या आहेत. उत्कट भावनांची ती अभिव्यक्ती आहे. म्हणून कवितेमध्ये येणाऱ्या रसाला खूप महत्व असतं. म्हणून काव्याची विशेषणं सांगत असताना विश्वनाथासारखा भारतीय साहित्यशास्त्राचा अभ्यासक या रसकल्पनेला महत्व देतो. रसाच्या संदर्भामध्ये एक स्वतंत्र प्रकरण आपल्याला पुढे आहे. त्या ठिकाणी याचा सखोल असा आपण अभ्यास करणारच आहोत. तुर्तात रसकल्पना ही साहित्यामध्ये, काव्यामध्ये अत्यंत महत्वाची असते. नव्हे रसाशिवाय काव्यच होत नाही, किंवा रस ही आस्वादनाची जी प्रक्रिया आहे ती काव्यामध्ये असली तरच ते काव्य होते, अन्यथा ते काव्य होत नाही. इतर घटक येतील जातील, परंतु रस मात्र साहित्यामध्ये असलाच पाहिजे, काव्यामध्ये असलाच पाहिजे, अशा प्रकारची भूमिका भारतीय साहित्यशास्त्रज्ञांनी केली आहे. आपण मागील 3 व्हिडिओमध्ये आणि आता हा 4था व्हिडिओ भारतीय साहित्य अभ्यासकांनी म्हणजे पौर्वात्य अभ्यासकांनी सांगितलेल्या साहित्याच्या व्याख्या, काव्याच्या व्याख्या, काव्याची लक्षणे, काव्याचे विशेष, त्यामध्ये मग भामह, दंडी, रुद्रट, मम्मट, आनंदवर्धन, त्यानंतर कुंतक यासारख्या सर्व अभ्यासकांनी वेगवेगळी आपली मतं, वेगवेगळ्या व्याख्या या प्रकरणामध्ये नोंदवलेल्या आहेत. पण मित्रहो, भारतीय साहित्य अभ्यास किंवा काव्याचा अभ्यास हा कितीही परिपूर्ण मानला तरीही साहित्याच्या किंवा काव्याच्या निश्चित अशा व्याख्या करणं एवढं सोपं काम नाही. कारण काव्य हे मानवी जीवनाशी निगडीत असल्यामुळे, साहित्य हे मानवी जीवनाशी निगडीत असल्यामुळे मानवी जीवन नित्य बदलत आहे. काव्याचे आणि साहित्याचे अनुभवही त्याबरोबर बदलत जातात. आणि मग त्यामुळे कॉन्क्रीट स्वरूपाची निश्चित अशी एकच एक काव्याची व्याख्या करता येत नाही, किंवा काव्याचा विशेषही निश्चितपणे तो निश्चित एकच एक विशेष सांगता येत नाही. या सर्व गोष्टींच्या वरून आपण ज्या व्याख्या पाहिल्या, जे विशेष पाहिले, जी लक्षणं पाहिली, यावरून साहित्याचं स्वरूप काय असतं, काव्याचं स्वरूप काय असतं हे आपल्याला समजून घ्यायला सोपं जातं. त्यानुसार आपण काव्य म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण इथेच थांबणार आहोत. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये पाश्चात्य अभ्यासकांनी सांगितलेली साहित्याबद्दलची किंवा काव्याबद्दलची मतं, त्यांनी सांगितलेली विशेषणं किंवा लक्षणं ही आपल्याला पाहिजे आहेत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.